हिवाळ्यात मुळा बाजारात भरपूर प्रमाणात मिळत असतो. बाजारातील काही हौशी भाजी विक्रेते अतिशय आकर्षक पद्धतीने पांढरा शुभ्र मुळा एकावर एक रचून ठेवतात. ही सुरेख मांडणी पाहिली की लगेच मुळा घेऊन खावासा वाटतो. बरेच जण मुळा तोंडी लावण्यासाठी घेतात, तर काही जण मुळाचा रायता, कोशिंबीर, पराठे असे वेगवेगळे पदार्थ करत असतात. बरेच जण मुळा तर खातात, पण त्यासोबत येणारा पाला मात्र टाकून देतात. मुळाचा पाला खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि मुळाच्या पानाचे आरोग्याला कसे फायदे होतात ते पाहूया. मुळाचा पाला कधीही कच्चा खाऊ नका. मुळाचा पाला स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तो बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम त्यामध्ये तेल, मोहरी, हिंग, जिरे आणि लसूण टाकून फोडणीत द्या. त्यानंतर कांदा परतून घ्या. मुळाचा पाला टाकून तो परतून घ्या. चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. नंतर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या. त्यामध्ये हरभऱ्याची किंवा मुगाची भिजवलेली डाळ तुमच्या आवडीनुसार घाला. मुळाचा पाला खाण्याचे फायदे. मुळाचा पाला खाल्ल्याने शरीराचे कफ, पित्त, वात असे तिन्ही दोष दूर होण्यास मदत मिळते. किडनी स्टोन किंवा मूत्रविकाराचा त्रास कमी होण्यास मुळाचा पाला फायदेशीर ठरतो. अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास मुळाचा पाला नेहमीच खाल्ल्याने फायदा होतो. मुळाच्या पाल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते. मुळाचा मूळव्याधीचा त्रासपासून सुटका होण्यासाठी मुळाचा पाला खाणे फायदेशीर ठरते. मुळाच्या पाल्यामध्ये एथोकायनिन असते, जे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत करत असते. त्यामुळे आपण रोज मुळा आपल्या जेवणात असणे आवश्यक आहे. आपण मुळाच्या पानाची भाजी किंवा कोशिंबीर देखील खाऊ शकतो. त्वचा चांगली होण्यासाठी आपण कायम सगळे प्रयत्न करत असतो. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्याने बॉडीचे टॉक्सिन दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या त्वचा उजळण्यास मदत होते. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये मुळा आणि मुळ्याची पाने अवश्य समावेश करा. मुळ्याच्या पानामध्ये फायबर असते, जे खाल्ल्याने डायजेशन अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. किंवा आपण मुळ्याचा पानाचा रससुद्धा पिऊ शकतो. मुळा किंवा मुळ्याची पाने खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोल राहण्यास मदत मिळते आणि आपल्या डायबिटीजपासून बचाव होण्यास मदत होते. हल्ली शुगरचा त्रास जवळपास सगळ्यांनाच होतो. अशा मुळा किंवा मुळ्याची पानांची भाजी अतिशय फायदेशीर आहे. मुळ्यामध्ये आयर्न, फॉस्फरस भरपूर असते, ज्यामुळे हिमोग्लोबिन लेवल वाढण्यास मदत होते आणि आपली अशक्तपणाची दूर होण्यास मुळा भरपूर प्रमाणात मदत करतो. यामध्ये डाययुरेटिक गुण असतात, जे युरिन संबंधित त्रास दूर करण्यास मदत होत असते. भरपूर पाणी पिण्याबरोबर मुळा देखील फायदेशीर आहे. अनेक लोकांना खायला मुळा आवडत नाही. मुळ्याच्या चवीमुळे आणि उग्र अनेक लोक मुळा खाण्याचा कंटाळा करतात, परंतु मुळा आणि मुळ्याच्या पानामध्ये अत्यंत गुणकारी औषधी गुणधर्म असतात. मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक ॲसिड सारखे अनेक गुणधर्म असतात, जे उकळून भाजी बनवून किंवा इतर भाज्या म्हणजेच मटरसोबत मिक्स करून खाता येते. सलाडमध्ये मुळ्याच्या पानांचा समावेश केल्यास आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये मुळ्याचा अवश्य समावेश करावा.